नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाई ई-के-वाय-सी आपण आपल्या मोबाईलमधून सुद्धा करू शकता। तर त्यासाठी आपल्याकडे 3 गोष्टी ह्या असायला हव्यात। तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडे महाऑनलाईनचा ID आणि पासवर्ड हा असायला हवा। नंबर 2, त्या शेतकऱ्याचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक हा असावा आणि तो मोबाईल नंबर हा चालू असावा। त्याचप्रमाणे नंबर 3, ई-पंचनामा पोर्टलवर त्या शेतकऱ्याचा मोबाईलचे काही डिजिट तेथे दाखवायला हवे, तरच मोबाईलवर हा OTP सेंड होईल, अन्यथा OTP हा सेंड होणार नाही, जरी त्याच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर। तर मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाईची ई-के-वाय-सी करण्यासाठी आपल्याला आपल्या Google Chromeमध्ये किंवा फायरफॉक्समध्ये आपला जो काही महाऑनलाईनचा ID आणि पासवर्ड आहे तो टाकून आपल्याला यामध्ये लॉग इन व्हायचे आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर आपणास येथे आधार प्रमाणीकरण याच्यावर क्लिक करून खाली नैसर्गिक आपत्ती शेती पिके नुकसान मदत याच्यावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला येथे विशिष्ट क्रमांक हा टाकून घ्यायचा आहे आणि सर्च या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारची शेतकऱ्याची माहिती तेथे दाखवली जाईल। यामध्ये गट नंबर, IFSC कोड, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक आणि इथे आपण पाहू शकतात की इथे मोबाईल क्रमांकचे शेवटचे 4 अंक हे दाखवले जात आहेत। तर आपण यामध्ये खाली ग्रेव्हरन्स सिलेक्शनमध्ये पाहू शकतात की 8 प्रकारचे इथे ग्रेव्हरन्स सिलेक्शन देण्यात आलेले आहेत। तर आपल्या पद्धतीने आपण इथे एक निवडून घ्या। जर वरील सर्व माहिती ही जर बरोबर असेल तर आपणास नंबर 1 चे ऑप्शन हे निवडायचे आहे, म्हणजेच नो ग्रेव्हरन्स, तक्रार नाही। तर मी इथे सिलेक्ट करतो। त्यानंतर आपणास येथे आधार ई-के-वाय-सी याच्यावर क्लिक करायचे आहे आणि येथे आपणास OTP हे ऑप्शन येथे निवडायचे आहे। OTP हे ऑप्शन निवडल्याच्या नंतर आपणास येथे हा जो काही चौकोन दिसत आहे याच्यावर क्लिक करून आपणास येथे सेंड OTP वर क्लिक करायचे आहे। सेंड OTP वर क्लिक केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP जाईल। तो OTP आपणास येथे टाकायचा आहे आणि येथे व्हेरीफाय OTP याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारे आधार व्हेरिफिकेशन सक्सेसफुल आणि आपल्यासमोर अशा प्रकारची एक आधार प्रमाणीकरण झाले आहे म्हणून पोहोचपावती निघेल। तर आपण ही पोहोचपावती डाउनलोड करून घेऊ शकता किंवा त्या कस्टमरच्या मोबाईलवर WhatsAppद्वारे पाठवू शकतात किंवा त्याची प्रिंटसुद्धा देऊ शकतात। तर अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलमधून विदाऊट बायोमेट्रिक आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर अशा प्रकारे आपण आपली त्या शेतकऱ्याची ई-के-वाय-सी ही करू शकता।